आज आपण दोन अंडररेटेड ठिकाणी जाणार आहोत मानसिक शांतीच्या शोधामध्ये. तर चला, आज आहे आपला वीक ऑफ आणि आज आपण उसाटणारच. रोज किती तेच तेच बोरिंग काम करायचं, लाईफसुद्धा एन्जॉय केली पाहिजे. तर हे आहे आपलं विक्रमगड. तर आधी टाकी फुल करून घेतली आणि सुरुवात केली. वळणदार रस्त्याचा आणि निसर्गाचा आनंद घेत पोचलो मस्तान नाका आणि मनोरच्या बाजारातल्या गर्दीतून रस्ता काढत सरळ निघालो पालघरच्या घाटामध्ये. पालघरच्या वळणदार रस्त्यांमध्ये जबाबदारीच्या ओझ्याचा असलेला स्ट्रेस कमी होत होता व रस्त्यालगतच्या हिरव्या गार निसर्गामुळे एक अद्भुत शांतिका अहसास होत राहता. आणि हळूहळू आपण आपल्या डेस्टिनेशनकडे अग्रेसर होत होतो आणि फायनली आपण पोचलो पालघरमधील शिरगाव बीचवरती. आय लव्ह बिईंग ऑन द बीच. बीचवरती आल्यावर एक वेगळीच आंतरिक शांती अनुभवायला मिळते आणि बीच म्हटल्यावर नारळ पाणी इज मॅन्डेटरी फॉर हायड्रेशन. शिरगाव बीच खूप अंडररेटेड आहे. बीचवरती खूप शांती असते. इथे आल्यावरती मला खूप बरं वाटतं. मी नेहमी या बीचवरती येत असतो दगदगीच्या जीवनातून मुक्त होण्यासाठी. काही वेळ का होईना पण मन मात्र मोकळं होतं. आणि वेळ झाली होती एका लंच ब्रेकची. छानपैकी पेटपूजा झाल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या अंडररेटेड ठिकाणी. आणि मग आपण पोचलो या मंदिरामध्ये. आणि काय मंदिर आहे, मला मंदिराचं नाव माहिती नाही, लवकर कमेंट करून सांगा. आज आपण दोन अंडररेटेड ठिकाणी जाणार आहोत मानसिक शांतीच्या शोधामध्ये. तर चला, आज आहे आपला वीक ऑफ आणि आज आपण उसाटणारच. रोज किती तेच तेच बोरिंग काम करायचं, लाईफसुद्धा एन्जॉय केली पाहिजे. तर हे आहे आपलं विक्रमगड. तर आधी टाकी फुल करून घेतली आणि सुरुवात केली. वळणदार रस्त्याचा आणि निसर्गाचा आनंद घेत पोचलो मस्तान नाका आणि मनोरच्या बाजारातल्या गर्दीतून रस्ता काढत सरळ निघालो पालघरच्या घाटामध्ये. पालघरच्या वळणदार रस्त्यांमध्ये जबाबदारीच्या ओझ्याचा असलेला स्ट्रेस कमी होत होता व रस्त्यालगतच्या हिरव्या गार निसर्गामुळे एक अद्भुत शांतिका अहसास होत राहता. आणि हळूहळू आपण आपल्या डेस्टिनेशनकडे अग्रेसर होत होतो आणि फायनली आपण पोचलो पालघरमधील शिरगाव बीचवरती. आय लव्ह बिईंग ऑन द बीच. बीचवरती आल्यावर एक वेगळीच आंतरिक शांती अनुभवायला मिळते आणि बीच म्हटल्यावर नारळ पाणी इज मॅन्डेटरी फॉर हायड्रेशन. शिरगाव बीच खूप अंडररेटेड आहे. बीचवरती खूप शांती असते. इथे आल्यावरती मला खूप बरं वाटतं. मी नेहमी या बीचवरती येत असतो दगदगीच्या जीवनातून मुक्त होण्यासाठी. काही वेळ का होईना पण मन मात्र मोकळं होतं. आणि वेळ झाली होती एका लंच ब्रेकची. छानपैकी पेटपूजा झाल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या अंडररेटेड ठिकाणी. आणि मग आपण पोचलो या मंदिरामध्ये. आणि काय मंदिर आहे,